जगातील स्वयंशिस्तीचा महासोहळा असलेला पालखी सोहळा यंदा काही ठिकाणी दुर्घटना घडल्याने चर्चेत आला। मग ती जेजुरीची घटना असेल किंवा बारामतीतील अपघात असेल, परंतु याचवेळी आरोग्य खात्यानं दाखवलेलं यावेळेचं अतिशय उत्तम प्रकारचं प्रदर्शन म्हणजे अनेक वारकऱ्यांचे प्राण देखील वाचले। बारामती तालुक्यातीलच एक घटना अतिशय महत्त्वाची, उंडवडीच्या मुक्कामातली। नेमकं काय घडलं होतं याविषयीची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे। मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी बारामती। श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उंडवडी येथे घडलेली घटना मी आपल्याला सांगत आहे। आरोग्य विभागामार्फत या वर्षी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीतराव यांनी पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून पालखी स्थळाच्या ठिकाणी आयसीयू उभारण्यासाठी आम्हाला सूचना करण्यात आलेल्या होत्या, छोट्या पद्धतीचं। त्याच वेळेस एक सखुबाई चोरगे या नावाची महिला आमच्या आरोग्य पथकामध्ये आली। त्यावेळेस तिला चेस्ट पेन, छाती दुखत होतं। आम्ही लगेच तिथं आयसीयू मध्ये तिचा ईसीजी काढला। ईसीजी जो आपला रिपोर्टिंगला जातो, तज्ञाकडून रिपोर्ट आला, आम्हाला व्हॉट्सअपवर लगेच रिपोर्ट आला की ह्या महिलेला अॅक्यूट एमआय आहे, तातडीने रेफर करा। आपण आपल्या सिरसोबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ॲम्ब्युलन्समध्ये तातडीने तिला रेफर केलं। त्या दरम्यान मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मस्तूर सर, एमडी मेडिसिन आहेत, त्यांना आम्ही फोन केला आणि मी सांगितलं की सर असे पेशंट आहे, त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे। तोपर्यंत पेशंट जाईपर्यंत डॉक्टर मस्तूर सरांनी तयारी करून ठेवली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला इंजेक्शन देऊन स्थिर करण्यात आलं। आणि स्थिर केल्यानंतर लक्षात आलं की तिचं ईसीजी चेंजेस आहेत आणि अजून तिला अँजिओग्राफीची गरज आहे। नंतर आम्ही त्याच्याकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत आपल्या बारामतीमध्ये भोईटे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला आम्ही शिफ्ट केली आणि तिथं त्यांना 108 मध्ये कार्डियाक ॲम्ब्युलन्स शिफ्ट करून तिथं त्यांचं अँजिओग्राफी केली आणि त्याला स्टेंट लागत होता, तो स्टेंट पण टाकला। आता पेशंट अतिशय व्यवस्थित आहे। आम्हाला समाधान आहे की एका वारकरी वृद्ध ज्येष्ठ महिलेचं आपल्या सर्व यंत्रणामार्फत आम्ही जीव वाचू शकलो। हीच ईश्वर चरणी किंवा तुकाराम महाराज चरणी आमची सेवा आहे। हे आमच्या रेग्युलर पथक मध्ये ती आजी आली आणि जे म्हटली गोळ्या पाहिजेत, माझं छातीत दुखतंय। आमच्या मेडिकल ऑफिसरने लगेच तिला तपासलं, त्यामुळे त्याच्या लक्षात आलं की चेस्ट पेन जरा वेगळं आहे। मग लगेच आम्ही आयसीयू शेजारीच आपण आयसीयू बनवलं होतं। आयसीयू मध्ये त्याचा ईसीजी काढला। ईसीजी काढल्यानंतर तो ईसीजी आपण आपल्या सिस्टीमनुसार बँगलोरला पाठवतो। बँगलोर तज्ञकडून आपल्याला रिपोर्टिंग लगेच येतं। विदिन 5 मिनिटांमध्ये आम्हाला रिपोर्ट आला की या पेशंटला अॅक्यूट एमआय आहे, याला तातडीने उपचाराची गरज आहे। आम्ही लगेच तातडीने आपली प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्ब्युलन्स होती, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या पेशंटला घालून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या महिलेला रेफर केलं आणि तिथं ऑलरेडी आपण मेन व्हायला जाता दरम्यान मेडिसिन डिपार्टमेंटला आपण सूचना केल्या आणि त्यामुळे त्यांनी लगेच तातडीने तात्काळ उपचार करून त्या महिलेला स्टेबल केलं।